नमस्कार. तर पेपर आय होप तुम्हाला सगळ्यांना छान गेलेला असेल आणि मला माहिती आहे की आपण आपला बेस्ट दिलेला आहे आणि आपले क्वेश्चन सुद्धा डायरेक्ट दिसतात आहेत. यावेळचा जो पेपर माझ्या अंदाजानुसार आहे ना, तर तो फॅक्च्युअल बराच होता बरं का रे. म्हणजे फॅक्ट्स माहितीच पाहिजे. म्हणजे विद्यार्थी बऱ्याच वेळेला म्हणतात, "सर आम्ही कंबाईनचे विद्यार्थी नाही, राज्यसेवेचे आहोत." किंवा राज्यसेवेचे म्हणतात, "आम्ही कंबाईनचे नाही आहोत." त्यांना माइंडसेट चेंज करण्याची गरज आहे. एम-पी-एस-सी एकंदरच ही आता प्रचंड फॅक्च्युअल्समध्ये घुसतीये. हे बघणं गरजेचं आहे. हा पेपर तुमच्या राज्यसेवेसाठी रोडमॅप असला पाहिजे. आता पुढची राज्यसेवा पूर्व आहे. विचार करा गट क ला ते एवढ्या फॅक्ट्समध्ये घुसता आहेत. तर आपल्याला राज्यसेवेसाठी सुद्धा म्हणजे करंट रिलेटेड जो डेटा दिसतोय, जसं की ते तुम्हाला दिसतंय आता, की बजेटमध्ये सुद्धा शिक्षणावरचा खर्च, एनर्जीवरचा खर्च, खरं तर ते प्रश्न इलिमिनेशनचे आहेत बुवा. एकदम मजेशीररित्या ते आपल्याला कम्प्लीट करता येतात. ते सोडवता येतात. त्यांच्याबरोबर खेळता येतं. पण मुद्दा हा आहे की आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आयोगाला काय हवं आहे आणि त्याच्यानुसार आपण आपली स्ट्रॅटजी बदलली पाहिजे. लेट स्टार्ट. इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन आपण दन 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 संपवून टाकूया. बघा, राष्ट्रीय उत्पन्नाच्या हिशोबामध्ये 93-94 या मूळ वर्षाऐवजी सीएसओनं कोणकोणत्या सुधारित वर्षांचा वापर केलेला आहे? तर आता बघूया. बघा, यात आता जेव्हा जेव्हा सुधारणा झाली, तशी 99 ला सुधारणा झाली, ती 93-94 वापरली गेलेली होती. 99 ला सुधारणा झाली, ती कोणती वापरली गेलेली होती? 93-94 वापरली गेलेली होती. मग आता इथे आपल्याला 93-94 दिसतंय का? नाही दिसत आहे. नेक्स्ट. 2006 ला सुधारणा झाली, 99-2000 वापरलं गेलेलं होतं. 99-2000 वापरलं गेलेलं होतं. मग सी आन्सर ऑप्शन मध्ये आलं पाहिजे. जर सी आन्सर ऑप्शन मध्ये आलं पाहिजे, तर हा बाबा इलिमिनेट, हा बाबा इलिमिनेट. नेक्स्ट. 10 ला सुधारणा झाली, त्याच्यामध्ये आपण 4-5 घेतलेलं होतं. तर 4-5 पण इथे दिसणं झालेलं आहे आता. पण डी पण गेलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे काय? दॅट इज 4. पुढे जाऊया. नेक्स्ट. सरळ सरळ या प्रश्नाचं उत्तर दिलेलं होतं. जर तुम्ही माझे सेशन्स केले असतील, तर तुम्हाला लगेच आठवत असेल की मी 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सगळ्यांना म्हणतो की अरे पोरांनो, हे पाठ करून जा, हे गरजेचं आहे. निर्धारित टार्गेटेड इयर आणि आपण किती अचीव केलं ते. हे सरळ सरळ त्याचं उत्तर आहे. या प्रश्नाचं जे आन्सर आहे ते 1 आलं पाहिजे. ठीक आहे, पुढे जाऊया. नेक्स्ट. बघा, आपल्याला इथे योग्य विधान विचारलं गेलेलं होतं लेखापालनाच्या फायद्यांसंदर्भात. तुम्ही जर ऑडिट आणि अकाउंटिंग करत असाल तर त्याचे बेनिफिट्स काय काय असू शकतात त्यात. लॉजिक लावण्याचा प्रश्न होता. सर्व आर्थिक व्यवहारांचं नियमित नोंदी झालेल्या असल्यामुळं ही माहिती भविष्य काळातील संदर्भासाठी वापरता येते. ए इज ॲब्सोल्युटली करेक्ट. जर ए बरोबर आहे तर मग आता आपल्याला इलिमिनेट करावं लागेल सी ला. नेक्स्ट. पुरावा म्हणून देखील खाते पुस्तकाचे माहितीचा उपयोग करता येतो. येस, बी सुद्धा करेक्ट आहे. तर बी सगळीकडेच दिसतोय. स्मरणशक्तीवरती अवलंबून राहण्याची गरज नाही, त्यामुळे व्यवहारात सातत्यता टिकून राहते. येस, सी सुद्धा करेक्ट आहे. जर सी सुद्धा करेक्ट आहे तर याला पण इलिमिनेट करा. आर्थिक व्यवहारात नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. अरे, अकाउंटिंग केल्यामुळे ना तुम्हाला काय कळू शकतंय की आपण कुठे नियंत्रण केलं पाहिजे आणि कुठे नियंत्रण सोडलं पाहिजे. त्यामुळे इथे वरील सर्व इलिमिनेट होईल. प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. दॅट इज 2. पुढे जाऊया. नेक्स्ट 24वा प्रश्न. बघा इथे गडबड काय काय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, हा माझा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मी नेहमी सांगत असतो, जे शिकवलेलं आहे त्यातनंच डायरेक्ट क्वेश्चन आलेला आहे आपला. आरबीआयची स्थापना ही 1935 मध्ये झाली, बरोबर. 1 एप्रिल त्याची डेट आहे. आन्सर ऑप्शन ए इज करेक्ट. इफ ए इज करेक्ट देन ह्या दोघांना आधी इलिमिनेट करा. नेक्स्ट. जुलै 55 स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आलेली होती. सी करेक्ट आहे. सी जर करेक्ट आहे तर सी आन्सर ऑप्शन मध्ये दिसला पाहिजे. हा बाबा इलिमिनेट. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येतंय. इथे गडबड आहे. ते 1969 आहे, हे तुम्हाला आठवायला पाहिजे. रिलिमिनेशनने आन्सर येत आहेत हे मला तुम्हाला दाखवायचंय. गुंतवणूक आणि उद्योजकांना राज्यात व्यवसाय करण्यासाठी पूरक परिसंस्था निर्माण करण्यासाठी जुलै 23 मध्ये आपण मैत्री धोरण इंट्रोड्यूस केलेलं होतं. लक्षात घ्या. पेपर आपला 25 साली आहे आणि प्रश्न विचारलेले आहेत आपण कधी, तर ते दॅट इज डायरेक्ट 23 सालचे. लक्षात घ्या, हे जे प्रश्न आहेत ना, ते इंडस्ट्रियल पॉलिसी नावाच्या टॉपिक वरचे आहेत. मेन्सचा अभ्यास असला पाहिजे, हे मी पहिल्यांदाच म्हणत असतो सगळ्यांना. मेन्सचा अभ्यास असला पाहिजे तरच प्रिलिम्सचे पण प्रश्न सोडवता येतात. इंडस्ट्रियल पॉलिसीवरचा क्वेश्चन आहे हा. नेक्स्ट, पुढे जाऊया. आता जरा नीट बघा. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवाल 23-24 नुसार राज्याच्या महसूल कर. आता आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की विक्री कर जो होता ना, तो सेकंड नंबरला होता, किंवा व्हॅट आपण ज्याला म्हणतो ना, तो त्यापासून मिळणार उत्पन्न हे सेकंड नंबरचं आहे. व्हॅट मध्ये लिकर येऊ शकते, तुमचं पेट्रोल येऊ शकतंय. ओके. सामाजिक सेवा कर आणि व्यापार कर याच्यातनं एवढा आपण पैसा नाही कमवलेला जेवढा जीएसटीतनं कमवलेला आहे. नंतर तो आपल्याला केंद्र सरकारनं आणून दिलेला आहे. नेक्स्ट. आयडीबीआय शिकवत असताना मी थर्ड 5 इयर प्लॅन मध्ये तुम्हाला म्हणत असतो की पोरांनो जरा नीट लक्ष देऊन या थर्ड 5 इयर प्लॅन कडे बघा. ही फेल झालेली जरी योजना असेल तरी आयडीबीआय सारखी संस्था तिच्यामध्ये जन्माला आलेली होती 1964.
IDBI 1964 जर तुम्ही इथून जरी जोडलं, बीचं आन्सर 1 आलं पाहिजे. बीचं आन्सर 1 आलं पाहिजे. धरा तुमचं उत्तर येतंय 2. चला पुढे जाऊया. नेक्स्ट, तेलबिया आणि कडधान्य. बघा, सिंचनासाठी तर काही संबंधच नाहीये त्याचा. तेलबिया आणि कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना सुरक्षितता प्रोव्हाइड करायची आपल्याला. सिंचनासाठीचा काही संबंध नाही. किसान क्रेडिट कार्ड हे क्रॉप लोन साठी काम करत असतं, त्याचाही काही संबंध नाही. पोषण मिशन न्यूट्रिशनसाठी आहे. प्रश्नाचं उत्तर अन्नदाता आय संरक्षण अभियान आहे. अगेन स्कीम्स वरती क्वेश्चन दिसतोय. राज्य सेवा पूर्व जे विद्यार्थी देतात त्यांनी नीट लक्ष द्या. स्कीम्स वरती क्वेश्चन परत 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 आहेत. नेक्स्ट, केंद्र शासनाकडनं प्राप्त होणारे अनुदान यांच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो? तर मित्र, या सगळ्यांचा समावेश होतो. हा प्रश्न पब्लिक फायनान्स मधनं आलेला आपल्याला दिसतोय. पब्लिक फायनान्स आपल्याला व्यवस्थित करण्याचा टॉपिक आहे. दरवर्षी त्याच्यावरती 1-1, 2-2 क्वेश्चन आपल्याला दिसतात. नेक्स्ट, आता काय विचारलंय बघा, सहकारी अधिनियम 1960 नुसार खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश होत नाही? तर आता ह्याच्यात जेव्हा तुम्ही इलिमिनेशन करत जाल ना, तर तुम्हाला कळेल की काय होत नाही, याच्याकडे जायचंय. तुम्ही ए जरा नीट बघा. सहकारी कायद्यानुसार नोंदणी झालेल्या सहकारी संस्थांनी हिशेबाची सर्व पुस्तकं नियमानुसार ठेवली आहेत की नाही ते तपासणे. हो, बरोबर आहे. आपण अंकेक्षण किंवा आपण ऑडिट आणि अकाउंटिंग त्याच्यासाठीच करत असतो. त्याच्यामुळे ए ला इलिमिनेट करा तुम्ही. इथे 2 आणि 4 डायरेक्ट इलिमिनेट होईल. नेक्स्ट बघा, बी आता नीट वाचा तुम्ही. सहकारी संस्थांचं व्यवस्थापन सहकारी कायद्यानुसार किंवा सहकार्याच्या तत्वानुसार होतंय की नाही ते तपासणे. समजा आता हे आपल्याला माहितीच नाही, आपण त्याच्यावरती गोल करूया. नेक्स्ट, दंड लावणे. बघा, आता कोणाला दंड आकारणे किंवा न आकारणे हे अंकेक्षणामध्ये नाही करतायत. बेसिकली पोस्टमॉर्टमचं काम जे आहे ते अकाउंटिंग मध्ये होत असतं. तर 100% सी तर आन्सर ऑप्शन मध्ये येणारच नाही. सी इथे पण दिसतोय, इथे पण दिसतोय. डी वाचणं गरजेचं आहे. सहकारी संस्थांना जमा खर्चातील चुका आणि अफरातफरीचे व्यवहार शोधणं हे तर ऑडिट आणि अकाउंटिंगचं पहिलं काम आहे. म्हणजे डी आन्सर ऑप्शन मध्ये आलंच पाहिजे. म्हणजे कोणतं इलिमिनेट होतंय? सी. या तुमचं आन्सर आलेलं आहे. चला पुढे जाऊया. नेक्स्ट, या प्रश्नामध्ये जरा घोळ आहे बरं का रे. या क्वेश्चन मध्ये जरा घोळ आहे. ह्याचा 2 ठिकाणी याचे आन्सर्स वेगवेगळे दिलेले आहेत. एका ठिकाणी जे 1 मार्च म्हटलेले आहे ते एका ठिकाणी 26 आणि एका ठिकाणी 23 ही डेट दिलेली आहे. त्याच्यामुळे जरा आपण जी ऑफिशियल की जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ह्या प्रश्नासाठी थांबणार आहोत. ओके. नेक्स्ट, आता हा प्रश्न बघा, बरेच विद्यार्थी म्हणतात सर ह्याच्यात सापडवायचं कसं? शिक्षणावरील खर्चापेक्षा ऊर्जेवरील खर्च जास्त. कसं काय करता येईल ना? ऊर्जेवरचा खर्च हा लय खतरनाक आहे. आपण थंब रूल पण बघितलेला होता. 7, 8, 9, 10, 11 सर्व योजनांमध्ये सर्वात जास्त खर्च ऊर्जेवरती झालेला होता. ऊर्जेवरचा परत आधीच क्वेश्चन येऊन गेलेला होता. ऊर्जेवरती खर्च हा जास्त करावा लागतो, त्याच्यात लय पैसा टाकावा लागतो. हो की नाही? त्याच्यामुळे ए हा गडबड आहे. शिक्षणावरील खर्चापेक्षा ऊर्जेवरचा खर्च जास्त. जरा तो गडबडच आहे. तो त्याला काढूनच टाका. शिक्षणावरील खर्चापेक्षा आरोग्यावरील खर्च कमी आहे. तर ते जे ते बी जे आपल्याला दिसतंय ते करेक्ट आहे. पुढे जाऊया. नेक्स्ट, आता पुढचा प्रश्न आहे बघा. महाराष्ट्राच्या आर्थिक पाणी अहवाल 23-24 सेंद्रिय शेती महाराष्ट्र हा जो होता ना तो ह्याच्या नंतरच्या वर्षामध्ये पहिल्या नंबरला आहे. पण आधीच्या वर्षांमध्ये हा दुसऱ्या नंबरला MP मध्य प्रदेश हा आपल्याला पहिल्या नंबरला दिसतो 23-24 मध्ये. आता मी व्हिडिओ सुरू करण्याच्या जस्ट आधी आपल्या एका विद्यार्थ्याचा मला मेसेज आला, हो सर तुम्ही याचं उत्तर 2 दिलं आणि त्याने मला स्क्रीनशॉट काढून पाठवलेला होता 24-25चा. ओके नाही, असले डेंजर लोक आहात तुम्ही. चला पुढे जाऊया. आता भारतीय लेखा आणि परीक्षणासाठी सर्वोच्च संस्था. आता इथे बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं हे काही कामच नाही रे मित्रांनो. नीती आयोग हा तिथं फक्त काय तर रेफरन्सेस द्यायला किंवा तिथं सल्ले सांगायला बसलेलं आहे. त्याचं पण हे काम नाहीये. वित्त मंत्रालयाला कामं पडलेली त्यांच्याकडे. लेखा परीक्षण ऑडिट अकाउंटिंग कधी करत बसतील ते? प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे काय? दॅट इज 1. ओके. देन लास्ट क्वेश्चन हा खूपच इझी आहे बघा. मृत्यूदर कमी होण्याची कारणं कोणकोणती आहे? आपण महामारीवरती नियंत्रण मिळवलेलं आहे. 100% बरोबर आहे मित्रांनो. महामारीवरती आपण मोठ्या प्रमाणामध्ये नियंत्रण मिळवलेलं आहे. कोविड काळामध्ये आपलंच काम बघा ना. नेक्स्ट, मलेरिया आणि क्षयरोगाच्या घटनांमध्ये आपण घट घडवून आणलेली आहे. हो, हे पण बी पण बरोबर आहे. ए आणि बी आन्सर ऑप्शन मध्ये आलंच पाहिजे. ह्या बाबाला इलिमिनेट करून टाका तुम्ही, ह्या बाबाला इलिमिनेट करून टाका तुम्ही. नेक्स्ट, एकत्र कुटुंब पद्धती इथंच मेजर प्रॉब्लेम आहे. सी ला घ्यायचंच कशाला आहे की नाही? एकत्र कुटुंब पद्धतीमुळे मृत्यूदर कमी होतो. म्हणजे हे जरा खूपच वाकडं तिकडं स्टेटमेंट आहे. शिक्षणाचा विस्तार आणि साक्षरतेमध्ये वाढ एकदम बरोबर आहे. म्हणजे आता कोविड झाल्यानंतर लोक बाबा भोवतीकडे जाऊन बसणार नाही की हा चला डोक्यावरती 2-3 झाडू मारले किंवा काय तुझ्या अंगावरती एखाद्या काहीतरी गोष्ट फेकून मारली म्हणजे कोविड गेला, असं थोडी होऊ शकतंय. आता लोकांना शिक्षण कळालेलं आहे की मास्क घातला पाहिजे, सॅनिटायझर वापरलं पाहिजे. कोविड वाढतोय. तुम्ही सगळ्यांनी पण जरा काळजी घ्या. बाहेर फिरत असाल कुठेतरी मास्क नक्की वापरा. आता परत एकदा सॅनिटायझर खरेदी करण्याची वेळ आलेली आहे. सर्वांनी काळजी घ्या. तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आपण फिजिक्स वाल्यावरती जे करतोय ते स्पष्ट आपल्या पेपर्स मधनं सुद्धा दिसतंय. त्यामुळे आपण सगळेजण ऑन ट्रॅक आहोत.
परत एकदा तुम्हाला सगळ्या खूप साऱ्या शुभेच्छा. आपण शिकवल्यामधनं कोणकोणते गोष्टी आलेल्या आहेत त्याच्यावरचा एक व्हिडिओ डायरेक्ट बनवणार आहोत. तो लवकर तुमच्यापर्यंत येईल. तत्पूर्वी खूप साऱ्या शुभेच्छा. जय हिंद.